तिखट पीठ असेल तर वाघमारा मसाला घे, माझ्या जवळचा वाघमारा मसाला घे आणि आपली पीठ मला भागवून घे. आज म्हणली तर म्हणली थांब. अरे इकडे पण आता ते कागद ते फाळफूळ करून ठेवीन मी. आज म्हणली तर म्हणली याच्या नंतर म्हणली ना ती जागा लाल करून नाही ठेवलं तर काही नाही ठेवत खेळलो कानाच्या खालची त्याला जरी होत असेल वहिनी मग ते परवा नाही, ते आपल्याजवळ परवा नाही. वहिनी गेली तिकडे मग नंतर तू जर अशा पद्धतीने लोकांच्या समोर माझी कुविचार मांडत असेल मला काही परवा नाही त्या गोष्टीची, मला त्या गोष्टीची परवा नाही. आणि म्हणून जी आज म्हणली तर म्हणली याच्या नंतर आपल्या जबानी नाही तर तुझी दाबणी तू शिवसावच करून ठेवतो पुरी थोडफार असेल तर. माझी बहीण आली या ठिकाणी नाही तर याच्यानंतर जे शब्द जरा हिशेबाने काय बहीण नाही नजरे दिसली नाही तर प्रिया दोन बोटाने फलक्या करत जबान नाही तर मध्ये काय कोणत्या ठिकाणी फोटो दाखवून आपले फोटो खराब करायचे नाही. माणसाची जात आहे, मी माणसाची जात आहे. मला तावाला तर मिशीवर आत देईन. तू बिलकुल तू आपल्या मागण्यावर तर सरकवते ना तर मी आपल्या मिशीला आत देईन. मी आपला असं करीन. आणि मी जर कदाचित आपल्या मिशीला आत दिलं तू कोण्या ठिकाणी आत देशील, तू कोण्या ठिकाणी आत देशील तुला कोटी केसात सांग, कोटी एक सांग. लोकांना बोलायच्या पहिले तुला एक शब्द तर मी माणूस आहे माझ्यासोबत गंमत करायची आहे तर चांगल्या पद्धतीनं मी आजपर्यंत तुला अशा शब्दात शहरी करता नाही पाहिले ना. आज आपली दाखवली जात कोणत्या कोणत्या ह्याची वस्तू म्हणून कोणत्या बीजाची ज्याच्या फरक त्याला दिसणार नाही ते एका सुटणे वर्तमान नाही तर फेकून मारी आता रक्तात जिच्या फरक तिला दिसणार नाही ते. अरे आता का बोलू जी रक्तात जिच्या फरक तिला दिसणार नाही दे. अरे लचणीची धारा म्हणून हे उभरी आता उभरी उतारी पडली ना तोंडातून टाकते फेस, तोंडातून टाकते फेस. तुझ्या फेस तू एक सांगतो कसा राहते तर शेर शायरी गाना कलगी ते निर्मळ्या निशेचे होते ना दर्शन भाऊ आमच्या पत्राळीवरचे डोने होते निऱ्या निशांचे आमच्या पत्राळीवरचे डोने शिल्का काढलं पण नाही तू पत्राळ कुठे ढट्टाचलं होतो की तू आज Aku
टाकू का आरपार, टाकू का आरपार माझ्या शाहिरीचा बार, टाकू का आरपार माझ्या शाहिरीचा बार. शिवाय राहणार नाही. वाघिणीचे दूध पिऊन आम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. सरळ उत्तर द्यायला मागे पुढे पाहणार नाही. सरळ उत्तर द्यायला मागे पुढे पाहणार नाही. तळवे चाटा तुम्ही, तळवे चाटा तुम्ही, हमारी जोजे वाहणार नाही. न सुरमाजी वेळ प्रसंग एवढ्या तुमची वैसी तैसी केल्याशिवाय राहणार नाही. ते कोण होतो रक्त आहे आमचा नसा नसात आहे. आम्ही असे नाही टाक्याच्या मालावर फाग्या उतर भालीवर पडेल आपण आमच्या जमत नाही. बरं मी म्हणते मा बापाचा चिरफळ करून टाक. अरे गुरु म्हणजे बाप, गुरु म्हणजे बाप. तुम्हाला हेच तर समजत नाही. मी तुम्ही नंग्याची खानदान जेव्हा म्हणल्या तर तेव्हा कोण होय नंग्याची खानदान म्हणजे मी नंगा आणि खानदान म्हणजे मा बाप म्हणजे मा बाप नंगा. तरी मी काहीच नाही म्हणलो. यातून सुरुवात केली नंग्याच्या खानदान पासून आणि वाकंडी बोले म्हणते हे यंगाळ फुकणी. हे नंग्याचे खानदान तर तू मला नंग्याची खानदान मध्ये नसती मला का गरज होती एवढं बोलायचं. ऐक शहरी कशी राहत होता. शेरनी नकली काय का दातगीचा दाखव के दाखव. ए चिंपटे चिंपटे आपल्या दातगीचा दाखव बरोबर पाचवल्यात का नाही तर महाजवळचा पतंजलीचा घे ना पुढच्याला. महाजवळचा पतंजलीचा घे ते पिवळे पिवळे साफ करून घे पहिले आणि मग शेरनी खबर जो. शेरनी कभी घास नहीं खाती जी, शेरनी कभी घास नहीं खाती. तुम्हारे जैसे शेरनी ह्या अशा शेरण्या मी महाराज बाग मध्ये पाहिलं. ह्या अशा शेरण्या खावाले ना भेटत काय टोकलत टोकलत चालते. हे अशी शेरणी काची, हे अशी शेरणी. शेरणी पाहिजे कशी, शेरणी पाहिजे कशी बिलकुल बिलकुल काम पाहिजे. काय कशी शेरणी राहते. छोडूंगा. तू नाचते तेव्हा माहित त्याला पूर्ण होईल. मला माहित नव्हता नाचत तुला नाचवलं असतो. आम्ही मी मगाशी बोलता बोललो होतो बाकीचे शहर संपूर्ण शहरी क्षेत्रातले बाकीचे शहर एका बाजूला पण
सुरमताई बारसाकडे ह्या एका बाजूला तुम्ही आदरणीय आदर्श बाळगतो तुमचा. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने माझी अवहेलना करत असाल ना बारसाकडे बाई 2 मिनिट नाही लागत 2 मिनिट तुमचा फरकला मागाले माया बाप वक्रावर बसून फरकला करत होता. मी तुमचा बिलकुल पूर्णच ठेवतो आज. गंदे नाली के करवाते गंदे नाली के करवाते उस नाली में फिर रहे तुम्हारा बाप. तेरे जांच नहीं कर सकता सकता. क्या होगा तेरा मेरा बाला बाग नाही कर सकता. असतील कोणी तुमच्या रिश्तेदार बहिणीजीने तुमच्या वाचल्या खुचल्या तुमच्या बहिणी वाचल्या खुचल्या असतील तर हातात नाही तर दाता मुंबईला पाठवता. बहीण बाळे नाही का म्हणते थांबा हो माई बहीण बाळे नाही का म्हणते तूच कोणी तर तुझी बहीण कोणी चांगली असेल का म्हणतो. तू एक नंबरची कोणी त्या महाभावाला स्वयंपाक करायला होतोस ना ऐकतीस हा बोलवतो सांगावर केवढा मोठा डग्गा झाला जी एकटी जाते दरवाजातून धोसे नाही एकटी. आमच्या घरचा दरवाजा हा एवढूच आहे. आमच्या घरचा दरवाजा एवढूच आहे. हे एकटी कदाचित जावाची झाली आडवी हे ओशी जाईल तेव्हा जाते आमच्या दरवाजातून. आणि ओशी जर जातो म्हणलं का जातच नाही. जो महाभाव मागून लागणार मारत तोपर्यंत दरवाजा पार काय होईल हिचा आमच्या दरवाजा पार आमच्या जवळ सांगते का आमचाच बळ खाऊन आमच्या शिवाय भारे वाटतो इशारी आहे कशी राहते तर. अशी गाजली सतार नारायण पुलविला तो कलेचा शिवार नारायण पुलविला तो कलेचा शिवार शृंगाराने नटलेला हा नवरत्न दरबार. जमान्याची रीत आहे चुलीत जलते वारली न वली. जमान्याची रीत आहे चुलीत जलते वारली न वली. अरे झाली इथे लाल हिची झाली इथे लाल तरी नाही म्हणते खाली. झाली इथे लाल तरी नाही म्हणते खाली. दम नाही मनगडात पुणे वारलीच बोलते बोलली. दम नाही मनगडात पण वारलीच बोलते बोलली. ना मग तुम्ही सांगा माझ्या मायबाप हो ह्या लाकडीच्या शेरासमोर हे काम देईल का कांप्याची कोंडी. आता जातो ना रात्री भूकजो तिकडे चंद्रपूर जिल्ह्यात. आता जातो ह्या कोळीने भूकाचंच काम करावं बाकी काय जमत नाही. याच्यानं भुजलं पापळे म्हणत नाही. मी म्हणलो आली असं लाईनीत पण हिने चांगली हिमतीची टानिक देवा लागत तरी तू रस्त्यावर असेल. टाकू तर दे होतात जाऊ जावाले हो टाकू का गेला का बहिणी टाकू का टाकू का
आभार. म्हणून जरा हिशेबाने शायरी करण्याचा प्रयत्न कर. धरती शहानपण धरती पर रहने की औकात नहीं, आसमान की बात करती है. शहानपणाच्या गोष्टी सांगायला येईल जास्तरी वाटते. दारा नचान म्हणून भरतीच काय चाटते. मी बोल काय बोलू शकतो. माझ्या तोंडाने काळीमा फासू नको आणि माझ्या शायरीने काळीमा फासू नको. मी चांगल्या पद्धतीनं माझी शायरी या ठिकाणी भरपूर झाली. ह्या लोकांना माहित आहे मी काय चीज आहे बा म्हणून सुनारी. आणि तुझी जर जास्तच होत असेल तर मला 2 मिनिटं नाही लागत. घंटो का काम मिनिटो में, बिलकुल घंटो का काम मिनिटो में. तू आता याच्यानंतर जास्त बोलून पाय. तू याच्यानंतर जास्त बोलून पाय. तू कसा करतो तर मी म्हणून या. तू पहिले मग तुया म्हणतो तर मी आहो तू आज आता. श्रीराम शाहीर म्हणत होते. इकडे तर आहे का आता. हो झाला 2 मिनिटात. श्रीराम शाहीर म्हणत होते माहित आहे का. अजितला न तपसार वाग्यावर गेला. दिवाळी दसरा तुमच्याच बापाचा आजकाल शिमग्याचा फायदा उठून पाहायचं मुठभर मग भारे बांध जाऊ द्या.